या साई माऊलीलाच पदरी द्यावा चिन्मय रूपदा कवी बालक रघु सेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूपदा बालक रघु सेवा भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण हिरवे भावे ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा माझ्या. तर साईमय सकाळ भावांनो उठलो, त्याच्यानंतर मग आरती वगैरे झाली, पण मी शूट नाही केलं कारण की फ्रेश वगैरे झालो. तर आता बॅगा वगैरे घेऊन चाललो आहे आपण. हे बघा बॅगा टेम्पोत टाकायच्या आणि डायरेक्ट सरळ चालत सुटायचं आपल्याला. तर भावांनो मी तुम्हाला सांगायला विसरलो जेव्हा व्लॉग मी स्टार्ट केला, आजचा आपला दिवस दुसरा आहे. आपल्याला आजचा आपला पल्ला आहे ठाणे ते वाशिम. तर आज आपला दुपारी हॉल्ट आहे पाईपलाईनला भिवंडी. तर निघालो आहे, मागे होतो मागाशी, तर आता पालखीजवळ आलो. आपला रथ तर दिसतोय. आता जाऊया आपण पटापट पालखीच्या इथे. पालखीसोबत चाललं की चालायचं मन करतं आपल्याला, मागे राहिलं की मग कंटाळा आपण करतो आणि मग मागेच राहून जातो. आता जाऊया पटापट. आणि आज बाई सकाळीच आंघोळ केली आहे म्हणजे दुपारचं टेन्शन नाही आंघोळीचं. जाऊन आराम करायचा हॉल्टवरती. उन्हाच्या आधी पोचू कारण की आज लवकर निघालो. क्लाउड बघा आजचा. आणि तुम्ही आपले व्लॉग 8 दिवसाचे एन्जॉय करा. ओम साईराम. सगळ्या पोरांनी आपले चाय वगैरे पिऊन रेडी बसलेत. जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ. साईराम. साईराम साईराम. तर सकाळी जे आम्ही 6 वाजल्यापासून चालतोय ते आता 9:30 वाजत आले. अजून काय आपला नाश्त्याचा हॉल्ट आला नाही. आता जाऊया पटापट नाश्त्याच्या हॉल्टवर आणि बघूया नाश्ता काय आहे. म्हणजे मध्ये चहा पियायला एकदाच थांबलेलो, त्यानंतर पालखी पण गेली पुढे, म्हणजे आमच्या मागे पुढे कोणच नाही. तर आम्ही थोडा कंटाळा केला. चहा पिल्यानंतर थोडा वेळ पालखीसोबत होतो, नंतर मागे राहिलो. तर जाऊया पटापट. खूप थकलो आहे, तुमच्या माझ्या चेहऱ्यावरून कळतच असेल तुम्हाला. आता आम्ही भिवंडीच्या पुढे आलो. आता काय एक्झॅक्ट मला नाव माहिती नाही एरियाचं, पण आलो आहे. तर खूप अशा प्रवासानंतर आपण फायनली पोचलो आहे नाश्त्याच्या हॉल्टला. या गार्डनमध्ये बघा, म्हणजे याच्या पलीकडे गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये
तर बघूया आपण नाश्त्याला काय आहे. शिरा पोहे नाश्त्याला. तर शिरा पोहे नाश्त्याला करतो नाश्ता, जरा पोटाला आधार. सगळे करतात नाश्ता. आज झोपला यायला नको आहे नाश्ता आज. आपण खाऊया आता. आम्ही निघालो आता नाश्ता वगैरे करून दुपारच्या हॉल्टला जायला. पालखी गेली आहे पुढे, म्हणजे पुढेच आहे बघा. जाऊया आता फटाफट हॉल्टला जाऊन आराम करायचा आहे. मी सकाळी आंघोळ वगैरे सगळी केली. मी नाही केली आहे दादा, मी अजून बुरसा आहे. पुढे या तिघांपैकी दोघांनी आंघोळ केलेली आहे, एकाने नाही केली आहे. ह्याने पण आंघोळ नाही केली आहे. हा इथे आहे बघा. हा ह्याने आंघोळ नाही केली, पण ह्याने रिक्षा पकडली आहे 15 रुपयाची. 15 रुपये रिक्षावाल्याला देऊन आला. सर आलेला आता काय करतो. उन्हात चालून जरा आमचा थकवा दूर करण्यासाठी आम्ही थांबलो इथे उलट्या जरा पियायला. कडक एकदम. तर उसाचा रस पिऊन आम्हाला असा जोश आला, एवढ्या फास्ट चाललो की लगेच आपला टेम्पो दिसला. इथेच आपला हॉल्ट आहे पुढे. आता जाऊया पटापट हॉल्टला, जागा अडवूया आणि आराम. आपला रथ पण आहे. पाईपलाईन आहे. काय करायचं काय ना. पोचलोय. आज रात्रीचा आम्हाला एवढा मोठा पल्ला चालायचा आहे. 20 किलोमीटर. भावांना पोचलो हॉल्टला, जागा वगैरे अडवली आणि हा पाऊस पडतोय. फुल वांदे, झोपायचे वांदे आमचे. बघा बॅगा बिगा भिजलेत. आता आरतीला जायचं, आरतीला जाऊया. एवढ्या जोराचा पाऊस आला तर भावांना, एवढ्या जोराचा पाऊस आला सगळ्यांनी रेनकोट वगैरे बघा. जुगाड करून रेनकोट बनवलेत आणि घातलेत. पालखी बघा. तर भावांनो, आम्ही दुपारच्या हॉल्टवरून आराम वगैरे करून निघालो. तर हा पाऊस बघा, तुम्ही बघितलंच मगाशी आम्ही त्या शेडखाली थांबलेलो पाऊस कमी होईपर्यंत. एवढा पाऊस होता की आम्ही जुगाड करून रेनकोट बनवलेत सगळ्या पोरांनी आणि चालतोय. आणि पाणी वगैरे बघा, पालखी बघा कशी नेतात पुढे. आता बघूया किती वेळाने पाऊस थांबतोय. चालायचे आपल्याला, पाऊस थांबतोय. फायनली पाऊस थांबलाय. सगळ्यांनी रेनकोट वगैरे काढलेत कारण की गरम व्हायला लागलं. हा मग मी पण काढला. आता जाऊया आपण. पाऊस थांबलाय. पाऊस थांबला की चालायला जरा बरं वाटतं. पावसात जरा ओलं सगळे कपडे भिजतात. ट्रॅफिक पण आहे आणि आपली पालखी, आपला रथ. आता जाऊया आपण पुढे.
तर भावांनो हा पाऊस बघा, आणि या पावसात आम्ही थांबलो इथे आरतीला आता खूप वेळानंतर. तर आता आपली आरती होईल सुरू. खूप पाऊस आहे खूप. भावांनो आज नाश्त्याला आहे मॅगी, सगळे खात आहेत. मी भाजलोय. थँक्यू भावा, तू मला आणून दिलंस. मला लाईन लावायची गरज नाही आणि आपल्याला आणून दिलं. तर आता आपण खाऊया, तुम्ही पण या खायला. मी माझा हात भाजलेला आहे. तर साईराम भावांनो, तर आता आपली पालखी निघाली आहे, नाश्ता आरती वगैरे सगळं करून. तर आता आपली पालखी डायरेक्ट हॉल्टला थांबेल, मध्येच कुठेच नाही थांबणार. म्हणजे जेव्हा दुपारी निघाली तेव्हा चहा वगैरे पियायला थांबलेली, तर आता कुठेच नाही थांबणार. आता डायरेक्ट रात्रीच्या हॉल्टवरती. तर एवढा पाऊस आहे की बघू शकता तुम्ही किती पाऊस आहे. ते आपल्या मंडळाने आपल्या पोरांना सगळ्यांना रेनकोट दिलेत. तर सगळ्या पोरांनी आपलं तेच घातलं आहे. पालखीवर पण कपडा टाकला आहे. तर आता डायरेक्ट हॉल्टला, आता कुठेच नाही थांबणार पालखी. तर आपण मध्ये मध्ये भेटूया, कारण की पाऊस आहे, मग पावसात फोन चालत नाही, तुम्हाला माहीतच आहे. तर जाऊया आपण आता. तर भाई आरती झाल्यापासून जे आम्ही चालतो आहे ते अजूनपर्यंत, म्हणजे आता वाजत आलेत 9:04 झालेत, 9:05 झालेत. तर आम्ही निघालेलो कधी 7:30 वाजता, आरती वगैरे होऊन 7:30 झालेले. त्याच्यानंतर आम्ही निघालो, तर आता 9 वाजून गेलेत. तरी अजून 5 किलोमीटर बाकी आहे. पोचायचं आपल्याला. हा हॉल्ट नेहमी लांबच वाटतं, म्हणजे येता येत नाही. ॲक्च्युली तो आहे जवळ, पण रस्ता खूप संपत नाही. आपण चालतो पटापट पालखी गेली आहे पुढे. किती पालखीच्या सोबत राहिलं तरी पालखीची स्पीड मॅच नाही करू शकत. मागेच आहे, आहेत पुढे पण पोरं आहेत. आता नाही, मी एकट्याच्यात मागे पण आहे. तर मी आता तुम्हाला इथून डायरेक्ट आपल्या हॉल्टचं दाखवेन. हॉल्टवर पोचल्यावरती तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये सोबत राहावं. तर खूप अशा वेळानंतर आम्ही पोचलो आहे चारमाळला, जिथे आपला हॉल्ट होता. तर इथून आपल्याला या गल्लीतून अजून चालायचं आहे, म्हणजे अजून हॉल्ट 100-200 मीटरवर असेल. आला आहे पण ही फक्त गल्ली पार केली की आपला हॉल्ट आला. जाऊया आपण पटापट हॉल्टला. आणि हॉल्टला गेल्यावर डायरेक्ट मग आरती, मग जेवायचं आणि झोपायचा. दमलो आज खूप. साईराम हां येतं ना. तर हॉल्टला गेल्यावर आम्ही फक्त आरतीकडे दाखवी, म्हटलं जेवताना आणि डायरेक्ट बाकी काय दाखवणार नाही. तर तुम्ही आपला ब्लॉग एन्जॉय करा लास्टपर्यंत. अंतर्यामी
तर भावांनो साईमय रात्र सर्वांना. तर आरती वगैरे झाली, जेवलो, आरतीमध्ये थोडं भजन पण घेतलं आणि आलो आपल्या जागेवरती. झोपायला ताकद नाही, फुल दमलो आहे. आज फोन बघायची पण हिंमत नाही आहे, आता डायरेक्ट झोपूया. तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात, काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्यावर आणि माझ्या ब्लॉगवरती असंच प्रेम करत राहा. तर तुम्हाला भेटूया दिवस 3ऱ्याच्या ब्लॉगमध्ये.